नमस्कार. मी वैद्य स्मिता भूषण काळे, एम डी पंचकर्म केरळ, संजीवनी आयुर्वेद चिकित्सालय, इचलकरंजी. आज आपण या व्हिडिओमध्ये BAMS या शाखेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नुकताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता ॲडमिशनची प्रोसेस देखील चालू झालेली आहे. बऱ्याच जणांनी ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म देखील भरलेला आहे, पण आता नेमकं आपल्याला कुठे ॲडमिशन मिळणार आणि आपण कोणत्या ब्रँचमध्ये आपलं करिअर करायचं याबद्दल भरपूर जणांना बऱ्याच शंका निर्माण झालेल्या आहेत. आणि आज आपण BAMSला ॲडमिशन घेतल्यानंतर आपलं भविष्य कसं असेल याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की BAMSला आता जर आपण ॲडमिशन घेतलं तर ॲडमिशन कुठे घ्यायचं, कोणत्या कॉलेजला घ्यायचं, किंवा जर आपण BAMS ही डिग्री मिळवली तर आपल्याला भविष्यात काय स्कोप असणार आहे, या बऱ्याच शंका बऱ्याच मुलांना उपस्थित झालेल्या आहेत. तर BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी हा एक अंडरग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे आणि ही डिग्री किंवा ही पदवी मिळवण्यासाठी आपल्याला जवळपास 5 वर्षे आणि 6 महिन्यांचा कालावधी लागतो. जर तुम्हाला कोणत्याही वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी ज्या काही बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत त्या मी तुम्हाला आता सांगते. सुरुवातीला आपल्याला 12वीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून 12वीसाठी जे ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्यांना कमीत कमी 50% गुणांनी उत्तीर्ण व्हावं लागेल आणि जे रिझर्व कॅटेगरीमधले आहेत त्यांना कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आणि ही सर्व ॲडमिशनची जी काही प्रोसेस आहे ती पूर्णतः सेंट्रलाइज्ड असल्यामुळे आपल्याला नीटची परीक्षा देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि या नीटच्या परीक्षेमध्ये ओपन कॅटेगरीवाल्यांना कमीत कमी 147 गुणांची आवश्यकता आहे आणि रिझर्व कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना कमीत कमी 113 गुणांची आवश्यकता आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही BAMSची डिग्री प्राप्त करण्यासाठी 5 वर्ष आणि 6 महिन्यांचा कालावधी लागतो. या 5 वर्ष आणि 6 महिन्यांच्या कालावधीमधला जे काही पहिली 4.5 वर्ष असतात त्यामध्ये आपल्याला क्लासरूम ट्रेनिंग, त्याच्यासोबत प्रॅक्टिकल ट्रेनिंग, कॉन्फरन्सेस आणि वर्कशॉप अटेंड करावे लागतात. आणि हा जो काही सिलेबस आहे हा आपला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर या 4 वर्षांमध्ये डिवाईड केलेला आहे. आणि 1 वर्ष इंटर्नशिपचं असतं. यामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर हे प्रत्येकाला 1 वर्ष आणि फायनल इयर म्हणजे 4th इयरला आपल्याला 1.5 वर्षांचा कालावधी असतो आणि इंटर्नशिप 1 वर्षांचे असे सर्व मिळून 5 वर्ष आणि 6 महिने कालावधी असतो. आणि या पूर्ण कालावधीमध्ये आपल्याला आयुर्वेदिक शास्त्रासोबत मॉडर्न मेडिसिन म्हणजेच आधुनिक शास्त्राचा सुद्धा अध्ययनामध्ये समावेश आहे. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला BAMSमध्ये काय काय शिकवलं जातं. फर्स्ट इयरला आपण ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला 5 महत्त्वाचे विषय शिकवले जातात. त्याच्यामध्ये पदार्थविज्ञान आणि आयुर्वेद इतिहास, त्याचसोबत संस्कृत, मौलिक सिद्धांत एवं अष्टांग हृदय आणि शरीर रचना आणि शरीरक्रिया असे 5 विषय शिकवले जातात. यामध्ये जो पदार्थविज्ञान आणि आयुर्वेद इतिहास आहे, या आयुर्वेद इतिहासामध्ये या आयुर्वेद शास्त्राची जी काही उत्पत्ती आहे ती कशी झाली, आयुर्वेद लोकांपर्यंत कसा पोहोचला, हे आयुर्वेद कशा पद्धतीने शिकवलं गेलं, हे आयुर्वेदाचे ग्रंथ कुणी लिहिले, कधी लिहिले याबद्दल सखोल ज्ञान आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर या आयुर्वेद इतिहासामध्ये आयुर्वेदाचा उगम कशा पद्धतीने झाला आणि त्याचं प्रोपागेशन म्हणजेच आज आपण जो आयुर्वेद आता फर्स्ट इयरला शिकतोय इथंपर्यंतची जी काही सूत्रबद्धता आहे ती या आयुर्वेद इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसेच यातला दुसरा भाग म्हणजे पदार्थविज्ञान. पदार्थविज्ञान या विषयामध्ये आपल्याला आयुर्वेदाचे जे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत म्हणजेच कोणत्याही रुग्णावरती जेव्हा आपण चिकित्सा करत असतो आणि ती चिकित्सा यशस्वी व्हावी यासाठी जे काही बेसिक प्रिन्सिपल्स असतात त्यांची सर्व माहिती आपल्याला या पदार्थविज्ञान या विषयामध्ये मिळत असते.
फर्स्ट इयरला दुसरा महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे संस्कृत. तर हे जे काही संस्कृत हा विषय आहे तो या BAMSच्या फर्स्ट इयरमध्ये का इन्क्लूड केलेला आहे बरं? तर आपले जे काही आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत, जे शास्त्र 5000 वर्षांपूर्वी आपल्या आचार्यांनी लिहून ठेवलेले आहेत, ते सर्व या संस्कृत भाषेमध्ये आहेत. यामध्ये जे काही श्लोक असतात ते सुद्धा सर्व संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. आणि जरी तुम्ही सुरुवातीला जर तुमच्या अभ्यासक्रमामध्ये संस्कृत हा विषय नसेल, कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. कारण जसा जसा आपण अभ्यास करत जाऊ तसा हा विषय आपल्याला सोपा वाटू लागतो आणि आपल्याला जे काही संस्कृतमधलं जे ज्ञान आहे ते आपण लवकर आत्मसात करू शकतो. तिसरा विषय आहे मूलभूत सिद्धांत आणि अष्टांगहृदय. अष्टांगहृदय हा एक बृहत्रयी म्हणजे जे आयुर्वेदाचे 3 मोठे ग्रंथ आहेत त्यापैकी असणारा एक ग्रंथ जो वाग्भटाचार्यांनी लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये आयुर्वेदाचं सखोल ज्ञान अगदी रचनात्मक पद्धतीने या पूर्ण ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. चौथा सब्जेक्ट असतो तो म्हणजे शरीररचना. या शरीररचना या विषयामध्ये आपल्याला आपल्या शरीराची पूर्ण रचनात्मक माहिती या पुस्तकामध्ये वर्णन केलेली आहे. यामध्ये आपल्या शरीरामध्ये कोणकोणते अवयव आहेत, त्या अवयवांची रचना कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या स्किनपासून म्हणजे किंवा आपल्या केसांच्या रचनेपासून आपले जे मणके आहेत किंवा जे काही ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतात त्या सर्वांची रचना अतिशय उत्कृष्टपणे या सिलेबसमध्ये वर्णन केलेली आहे. या शरीररचना या विषयामध्ये आपल्याला आपल्या अवयवांची आयुर्वेदिक पद्धतीने ओळख तर होतेच, पण यासोबत जी आपल्या शरीरात जे मॉडर्न मेडिसिनमध्ये ॲनाटॉमी हा विषय असतो तो सुद्धा अगदी रचनात्मक पद्धतीने शिकवला जातो. याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या संस्था म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे ज्याला आपण श्वसन संस्था म्हणतो, त्यासोबत आपली कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम ज्याला आपण हृदय आणि रक्ताभिसरण संस्था असते, त्याचसोबत आपली पचन संस्था ज्याला गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम असं म्हटलं जातं, त्यासोबत आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम ज्याच्यामध्ये आपला मेंदू आणि आपल्या शरीरातील जी काही चेतना संस्था आहे त्याची रचना शिकवली जाते. म्हणजे ज्या आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या संस्था आहेत त्यांचं सखोल ज्ञान आपल्याला या ॲनाटॉमीमध्ये मिळतं. त्याचसोबत आपल्याला याचं प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे आपल्या शरीरातील अवयवांची रचना कशी आहे हे आपल्याला शवविच्छेदन ज्यालाच आपण डिसेक्शन म्हणतो, जे त्यामध्ये आपल्याला या आपल्या शरीरातील प्रत्येक ऑर्गनची ॲनाटॉमी म्हणजे त्याची रचना आपल्या शरीरामध्ये कुठे आहे, ते ऑर्गन कशा पद्धतीने ओळखायचा, हे सर्व त्यासोबत आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या ज्याला आपण आर्टरी किंवा व्हेन्स म्हणतो, ह्या सर्व अगदी बारीक सारीक पद्धतीने या शवविच्छेदन म्हणजे डिसेक्शनमध्ये या शरीररचना या विषयामध्ये शिकवल्या जातात. आणि फर्स्ट इयरचा शेवटचा सब्जेक्ट 5वा सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे शरीरक्रिया. या शरीरक्रिया या विषयामध्ये आपल्याला मी आत्ता ज्या सिस्टीम किंवा आत्ता जे अवयव सांगितले यांचं कार्य कशा पद्धतीने घडतं याचं डिटेल नॉलेज आपल्याला या विषयामध्ये शिकवलं जातं. आणि याचसोबत आपल्याला मॉडर्न मेडिसिनमध्ये ज्याला फिजिओलॉजी म्हणतो म्हणजे आपल्या शरीरामधल्या या सर्व सिस्टीम कशा पद्धतीने कार्य करतात हे डिटेल नॉलेज आपल्याला याच्यामध्ये मिळतं. म्हणजे शरीर रचनेमध्ये आपण मगाशी मी पचन संस्थेचा उल्लेख केला. म्हणजे पचन संस्थेमध्ये समजा आता आपण आपला जठर हे एक ऑर्गन घेतलं म्हणजे त्याला आपण मॉडर्न मेडिसिनमध्ये स्टमक या नावाने ओळखतो. तर त्याच्यामध्ये रचनेमध्ये आपल्याला शिकवताना त्याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे, त्याची उंची किती आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे मसल्स असतात, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या पेशी असतात आणि तो ऑर्गन आपल्या शरीरातील कुठल्या भागामध्ये स्थित आहे याचं डिटेल नॉलेज आपल्याला रचना या विषयामध्ये कळतं. आणि जेव्हा आपण याच जठराचं शरीरक्रिया म्हणजे फिजिओलॉजी बघतो त्यामध्ये या शरीरातील ज्या आता मी विविध पेशी असतात त्या कोणत्या प्रकारे एन्झाईम सिक्रेट करतात, कधी सिक्रेट करतात आणि आपण खाल्लेल्या अन्नाचं कशा पद्धतीने त्याच्यामध्ये पचन होतं याबद्दलचं डिटेल नॉलेज आपल्याला फिजिओलॉजी म्हणजे शरीरक्रिया
या विषयामध्ये शिकवलं जातं. या फर्स्ट इयरला म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक्झाम द्यावी लागते आणि यामध्ये आपण पास झाल्यानंतर आपल्याला द्वितीय वर्षामध्ये म्हणजे सेकंड इयरला आपण प्रवेश घेतो. जेव्हा आपण सेकंड इयरला प्रवेश घेतो तेव्हा आपल्याला महत्त्वाचे 4 विषय शिकवले जातात. याच्यामध्ये द्रव्यगुण, रसशास्त्र, रोगनिदान आणि चरक संहिता. चरक संहितेचा पूर्वार्ध शिकवला जातो. द्रव्यगुण या विषयामध्ये आपल्याला आपल्या अवतीभोवती ज्या काही वनस्पती पाहतोय, ज्याला आपण वनौषधी म्हणतो, या सर्व औषधींचं अगदी सखोल ज्ञान यामध्ये आपल्याला शिकवलं जातं. तर एक समजा आपण एखादी तुळस अशी वनस्पती घेतली तर या वनस्पतीची लांबी किती आहे किंवा हिला कुठल्या प्रकारची पानं असतात, हिचे कोणकोणते प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, ही वनस्पती जगामध्ये कुठे कुठे आढळते आणि या वनस्पतीमध्ये रसपंचक म्हणजे या वनस्पतीचा रस कुठला आहे, ती कशा तिचा विपाक काय आहे, वीर्य काय आहे, तिच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे गुण आहेत आणि ती कोणकोणत्या आजारांवरती कार्य करते आणि त्याच्यासाठी त्या वनस्पतीचा कोणता अवयव वापरायचा याबद्दलचं अगदी डिटेल नॉलेज आपल्याला या विषयामध्ये पाहायला मिळतं. आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण द्रव्यगुण शिकत असतो याच सोबत आपल्याला आधुनिक शास्त्रातील फार्मॅकोलॉजी हा विषय सुद्धा याच्या बरोबरीने शिकवला जातो. फार्मॅकोलॉजी हा विषय शिकताना आपल्याला जे काही मॉडर्न मेडिसिन आपण आपल्या ट्रीटमेंटमध्ये वापरत असतो, उदाहरणार्थ समजा आपण पॅरासिटामॉल घेतली तर त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे, तिचा डोस लहान मुलांमध्ये प्रौढांमध्ये कशा पद्धतीने असतो, तिचे आपल्या शरीरातील कोणकोणत्या आजारांवरती तिचा उपयोग होतो आणि त्यासोबत तिचे साईड इफेक्ट्स काय आहेत आणि त्याच्यासोबत त्यांचे बाजारांमध्ये उपलब्ध असणारे ब्रँड नेम कोणकोणते आहेत, या सर्व विषयांची सखोल माहिती आपल्याला या फार्मॅकोलॉजी या विषयामध्ये शिकवली जाते. सेकंड इयरचा दुसरा विषय आहे तो म्हणजे रसशास्त्र. रसशास्त्र या विषयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या धातूंची ओळख होते, वेगवेगळ्या उपधातूंची, तसेच वेगवेगळी जी काही खनिज आहेत म्हणजे अगदी सोने या धातूपासून ते हिरे किंवा पारद असे जे काही वेगवेगळी रसौषधीज असतात त्यांची सखोल माहिती आपल्याला रसशास्त्र या विषयामध्ये शिकवली जाते. मग हे जे काही धातू असतात यांचा चिकित्सेमध्ये उपयोग करताना त्यांचं शोधन म्हणजे त्यांचं प्युरिफिकेशन कशा पद्धतीने करायचं, त्यांचं भस्मीकरण कशा पद्धतीने करायचं आणि ही रसौषधी वापरताना त्यांचा डोस किती स्वरूपात वापरायचा, त्याच्यासोबत औषधीकरण त्यांचं कशा पद्धतीने करायचं, या सर्व विषयांची अगदी बारीक सारीक माहिती आपल्याला या रसशास्त्र या विषयामध्ये पाहायला मिळते. सेकंड इयरला असणारा तिसरा विषय म्हणजे रोगनिदान. या रोगनिदानामध्ये एखाद्या रोगाचं निदान कशा पद्धतीने करायचं, म्हणजे एखादा रोग कशा पद्धतीने उत्पन्न होतो, त्याची कारणं कोणती आहेत, तो रोग आपल्या शरीरामध्ये निर्माण होताना कोणकोणत्या अवस्थांमधून जातो, त्याचे कोणकोणते प्रकार असतात आणि त्यांचं डायग्नोसिस कशा पद्धतीने करायचं याची सखोल माहिती आपल्याला या रोगनिदान या विषयामध्ये शिकवली जाते. आणि याला पॅरलल आपल्याला जो मॉडर्न मेडिसिनचा पॅथॉलॉजी हा विषय असतो तोही याच्यामध्ये शिकवला जातो. म्हणजेच पॅथॉलॉजीमध्ये उदाहरण स्वरूपात घ्यायचं झालं तर आता सध्या चालू असलेला कोरोना हा आजार, तर हा आजार कोणत्या कारणांमुळे उत्पन्न होतो, जीवाणूमुळे होतो की विषाणू म्हणजे बॅक्टेरिया की व्हायरस, त्यासोबत तो आपल्या शरीरामध्ये तो व्हायरस गेल्यानंतर कोणत्या प्रकारची लक्षणं किती दिवसांमध्ये दिसून येतात आणि त्यांचं स्वरूप कशा पद्धतीनं असतं, तीव्रता कशा पद्धतीने असते, कोरोना झालाय की नाही हे निदान कोणकोणत्या चाचण्यांमार्फत करायचं आणि हे सगळं आपल्याला या पॅथॉलॉजी या विषयामध्ये शिकवलं जातं. तसेच चौथा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे चरक संहितेचा पूर्वार्ध. चरक संहितेच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला या चरक संहितेचे जे काही 8 वेगवेगळे स्थान केलेले आहेत त्यापैकी जे पहिले 5 स्थान आहेत ते आपल्याला या पूर्वार्धामध्ये शिकवले जातात. त्यामध्ये सूत्रस्थान, निदान स्थान, शारीर स्थान, विमान स्थान आणि इंद्रिय स्थान असे हे 5 स्थान आहेत. हे आपल्याला चरक संहितेच्या पूर्वार्धामध्ये शिकवले जातात. तसेच मगाशी सांगितल्याप्रमाणे सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक्झाम द्यावी लागते आणि ही एक्झाम पास झाल्यानंतर आपण थर्ड इयरला प्रवेश घेतो. थर्ड इयरला प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला
5 महत्त्वाचे विषय शिकवले जातात. त्याच्यामध्ये चरक संहितेचा उत्तरार्ध, अगधतंत्र, स्वस्थ वृत्त, प्रसूतितंत्र एवं स्त्रीरोग आणि कौमारभृत्य असे 5 विषय शिकवले जातात. चरक संहितेचा जो काही उत्तरार्ध आहे यामध्ये मगाशी आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये आपण 5 स्थानं शिकलो आणि उत्तरार्धामध्ये राहिलेले 3 स्थान, त्याच्यामध्ये चिकित्सा स्थान, कल्पस्थान आणि सिद्धिस्थान हे आपल्याला यामध्ये शिकवलं जातं. अगधतंत्र या विषयामध्ये आपल्याला विविध प्रकारचे विषारी प्राणी आणि विषारी वनस्पती यांच्यापासून होणारी विषबाधा आणि त्यांची चिकित्सा याबद्दल सखोल ज्ञान या विषयामध्ये शिकवलं जातं. आणि यालाच पॅरलल मॉडर्न मेडिसिनमध्ये टॉक्सिकोलॉजी हा जो विषय असतो तो याच्यामध्ये शिकवला जातो. दुसरा विषय आहे तो म्हणजे स्वस्थ वृत्त. स्वस्थ वृत्तामध्ये आपल्याला निरोगी आणि शतायुषी जीवन जगायचं असेल तर कोणत्या प्रकारे आपली लाईफस्टाईल असावी, म्हणजे ज्याला आपण दिनचर्या म्हणतो, तसेच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपलं आचरण कसं असावं, ज्याला ऋतुचर्या असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. तसेच आपलं मॉरल किंवा आपली मॉरॅलिटी कशा पद्धतीची असावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या स्वस्थ वृत्त या विषयामध्ये शिकवली जाते. आणि यालाच पॅरलल आपल्याला मॉडर्न मेडिसिनमध्ये प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या नावाचा विषय असतो, तो याच्यामध्ये शिकवला जातो. चौथा विषय आहे प्रसूतितंत्र एवं स्त्रीरोग. प्रसूतितंत्र या विषयामध्ये आपल्याला स्त्रियांच्या गरोदर अवस्थेपासून ते प्रसूतीपर्यंतच्या सर्व अवस्थांचं आणि तेव्हा होणाऱ्या विकारांचं आणि त्यांच्यावरती केल्या जाणाऱ्या सर्व चिकित्सांचं अध्ययन या विषयामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्त्रीरोग या विषयामध्ये आपल्याला स्त्रियांना किंवा मुलींना पाळीच्या असणाऱ्या समस्यांपासून ते रजोनिवृत्तीपर्यंतच्या अवस्थेमध्ये होणाऱ्या विकारांचं सखोल ज्ञान यामध्ये आपल्याला वर्णन केलेलं आहे. आणि यालाच पॅरलल मॉडर्न मेडिसिनमध्ये ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी हा विषय आपल्याला शिकवला जातो. ऑब्स्टेट्रिक्समध्ये आपल्याला गरोदर अवस्थेपासून म्हणजेच अँटीनेटल केअरपासून ते डिलिव्हरीपर्यंतच्या सर्व घटकांचं ज्ञान शिकवलं जातं. आणि गायनेकोलॉजी यामध्ये स्त्रियांना वेगवेगळे होणारे जे काही आजार असतात त्यांची ट्रीटमेंट आपल्याला स्त्रीरोग या विषयामध्ये शिकवली जाते. पुढचा विषय आहे तो म्हणजे कौमारभृत्य. कौमारभृत्य यामध्ये आपल्याला लहान मुलांचे सर्व आजार अगदी जन्मापासून ते मुलं वयात येण्यापर्यंतच्या ज्या काही अवस्थांमध्ये मुलांची वाढ कशी होते इथपासून ते त्यांना होणाऱ्या आजारांचं निराकरण कशा पद्धतीने करायचं यांचं पूर्ण ज्ञान आपल्याला या विषयामध्ये शिकवलं जातं. आणि यालाच पॅरलल आपल्याला मॉडर्न मेडिसिनमध्ये पेडियाट्रिक्स हा विषय शिकवला जातो. 4th इयरमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला काय चिकित्सा, पंचकर्म, शल्यतंत्र, शालाक्यतंत्र आणि यासोबत रिसर्च मेथडॉलॉजी आणि स्टॅटिस्टिक्स हा विषय इथे आपल्याला शिकवला जातो. काय चिकित्सा या विषयामध्ये आपल्याला आपल्या जे काही शरीरातील जे काही विकार आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं पूर्ण ज्ञान या काय चिकित्सेमध्ये आपल्याला शिकवलं जातं. आणि त्यांची आयुर्वेदिक चिकित्सा कशा पद्धतीने करायचं याचं अध्ययन आपल्याला या काय चिकित्सा या विषयामध्ये होतं. आणि यालाच पॅरलल आपल्याला मॉडर्न मेडिसिनमध्ये जनरल मेडिसिन हा विषय शिकवला जातो. दुसरा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे पंचकर्म. पंचकर्म या विषयामध्ये आपल्याला म्हणजे वमन, विरेचन, नस्य, बस्ती, रक्तमोक्षण याचसोबत जे उपकर्म आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये अभ्यंग, उद्वर्तन, स्थानिक बस्ती, ज्याच्यामध्ये जाणूबस्ती, कटिबस्ती असे बरेच उपक्रम आपल्याला या पंचकर्मामध्ये शिकवले जातात. ते कशा पद्धतीने करायचं, कुठल्या आजारामध्ये कोणत्या प्रकारचं पंचकर्म करायचं, कुठल्या अवस्थेमध्ये कोणतं पंचकर्म करायचं याबद्दलचं ज्ञान आपल्याला या पंचकर्म विषयामध्ये शिकवलं जातं. शल्यतंत्र या विषयामध्ये आपल्याला जे काही सर्जिकल प्रोसिजर्स आहेत, आयुर्वेदिक शस्त्रचिकित्सा आहेत त्या यामध्ये आपल्याला शिकवल्या जातात. आणि याचबरोबर आपल्याला मॉडर्न मेडिसिनमध्ये शिकवली जाणारी सर्जरी हा विषय इथे आपल्याला शिकवला जातो. पुढचा विषय आहे शालाक्यतंत्र. शालाक्यतंत्रामध्ये आपल्याला जे काही आपल्या कानाचे, डोळ्यांचे, तोंडाचे, नाकाचे हे जे काही हे सर्व आपल्याला या शालाक्यतंत्र या विषयामध्ये पाहायला मिळतं. आणि यालाच पॅरलल मॉडर्न मेडिसिनमध्ये आपल्याला ENT म्हणजेच
नाक, कान, घसा आणि ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजेच नेत्रचिकित्सा याबद्दलचं ज्ञान या विषयामध्ये होतं. पुढचा विषय आहे रिसर्च मेथडॉलॉजी आणि स्टॅटिस्टिक्स. रिसर्च मेथडॉलॉजी या विषयामध्ये जे काही वेगळे रिसर्च केले जातात किंवा शोध प्रबंध केले जातात ते कशा पद्धतीने करायचे, कोणत्या प्रकारे करायचे याबद्दलचं ज्ञान आपल्याला यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी या विषयामध्ये शिकवलं जातं. आणि स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र, म्हणजे जे आपण केलेला जो रिसर्च आहे तो कशा पद्धतीने संख्याशास्त्रामध्ये मांडायचा याच्याबद्दलचं ज्ञान स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला शिकवलं जातं. या 4.5 वर्षांच्या थेरॉटिकल नॉलेज घेतल्यानंतर यानंतर आपल्याला 1 वर्षांची कंपल्सरी इंटर्नशिप असते. त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या डिपार्टमेंटला म्हणजे काय चिकित्सा, पंचकर्म, शल्यतंत्र, शालाक्यतंत्र, पेडियाट्रिक्स म्हणजेच कौमारभृत डिपार्टमेंट, तसेच प्रसूती आणि स्त्रीरोग डिपार्टमेंट यामध्ये काम करायला लागतं. आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही थेअरी आपण या 4.5 वर्षांमध्ये शिकलो आहोत त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट करायची, कशा पद्धतीने निदान करायचं याचं सखोल ज्ञान आपल्याला या इंटर्नशिपमध्ये मिळतं. आणि आपल्याला या आयुर्वेदाचं किंवा जे काही मॉडर्न मेडिसिन आहे किंवा ॲलोपॅथिक ट्रीटमेंट्स आहेत याचं प्रावीण्य आपल्याला इंटर्नशिप केल्यानंतर मिळतं. तर हे झालं BAMS म्हणजे काय आणि BAMSमध्ये आपल्याला काय काय शिकवलं जातं. आणि पुढील भागामध्ये आपण BAMS नंतर आपल्यासमोर कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत आपल्या करिअरच्या हिशोबाने हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुमच्या काही शंका असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. तुम्हाला तिथे नक्कीच मार्गदर्शन केलं जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या व्हिडिओची माहिती तुम्हाला फायदेशीर वाटली आणि BAMSमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचं मार्गदर्शन मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत शेअर करा. आणि आरोग्यविषयक माहिती आणि आयुर्वेदाचं ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.